नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कितीही तास अभ्यास केला तरी गुण वाढत नाहीत असं कधी आपल्याला वाटलेलं आहे का? तर कदाचित तुमचं अभ्यासाचं तास नाही तर अभ्यासाची पद्धत चुकते आहे. मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट पुसद. आम्ही वर्ग 5वी ते 12वी ज्यामध्ये नीट, JEE व CET अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो. अनेक पालकांशी, विद्यार्थ्यांशी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीबद्दल विद्यार्थ्यांना फार अडचणी आहेत असं त्या चर्चेतून बाहेर येतं आणि म्हणूनच आज त्याच विषयावर हा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. तर आपण आज जाणून घेणार आहोत अभ्यास करण्याची योग्य पद्धत. अभ्यास म्हणजे फक्त तासनतास एका ठिकाणी बसणे हे नाही, तर योग्य पद्धतीने शिकणे हेच खरे यशाचे रहस्य आहे. पहिला पॉईंट, ठराविक वेळ ठेवा. दररोज एक ठराविक वेळ अभ्यासासाठी ठेवा. तो वेळ रोज एकाच वेळी ठेवलात तर मेंदू त्या वेळेला आपोआप स्टडी मोडमध्ये जातो. मुद्दा नंबर 2, अभ्यासासाठी मन शांत करा. अभ्यास सुरू करण्याआधी 5 मिनिटे डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या, मन एकाग्र करा. शांत मनातले ज्ञान हे जास्त काळापर्यंत टिकते आणि लॉंग लास्टिंग असते. मुद्दा क्रमांक 3, विषयांचे छोटे छोटे भाग करा. मोठा धडा एकदम वाचू नका, तो लहान भागात विभागणी करा आणि प्रत्येक भागानंतर वाचन करून मनन करून थोडी विश्रांती घ्या. यामुळे मेंदूला माहिती व्यवस्थित साठवता येईल आणि ती दीर्घकाळ टिकेल. मुद्दा क्रमांक 4, लिहून काढा. वाचण्यापेक्षा लिहून जर अभ्यास केलात तर तो जास्त लक्षात राहतो. स्वतःचे छोटे छोटे नोट्स तयार करा. तेच नेमकं तुमच्यामधलं गुपित परीक्षेसाठी ठरेल. बरेच विद्यार्थी फक्त वाचन करतात पण लिहून पाहत नाहीत. मुद्दा क्रमांक 5, रिपीट आणि रिव्हिजन. पहिल्यांदा वाचल्यानंतर 24 तासात पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करा. 7 दिवसांनी, 15 दिवसांनी पुन्हा एकदा त्याच्याकडे पहा. ही स्पेड रिपिटेशन पद्धत स्मरणशक्तीसाठी जादू ठरू शकते आणि आपण केलेला अभ्यास जास्त काळासाठी लक्षात राहू शकतो. मुद्दा क्रमांक 6, शरीर आणि झोपेची काळजी. थकल्यावर अभ्यास होत नाही. पुरेशी झोप, योग्य आहार आणि थोडी शारीरिक हालचाल हे सुद्धा अभ्यासा इतकंच आपल्याला महत्त्वाचं आहे. याहीकडे तेवढंच लक्ष द्या. मुद्दा क्रमांक 7, लक्ष उद्दिष्टावर ठेवा. फक्त अभ्यास करायचा आहे असं न म्हणता मला हे शिकायचंच आहे, मला हे समजूनच घ्यायचं आहे असं जर ठरवलं, उद्दिष्ट ठरवलं तर अभ्यास हा आनंददायी होतो आणि त्या अभ्यास करण्याला एक अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की अभ्यास ही स्पर्धा नाही तर स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची एक प्रक्रिया आहे. अभ्यास आपण मार्क मिळवण्यासाठी करत नाही, ज्ञान मिळवण्यासाठी करत असतो. दररोज थोडं शिका पण मन लावून शिका. यश हे नक्की तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. स्मार्ट अभ्यास करा आणि मोठं स्वप्न जिंका. धन्यवाद.